जैन समाजाच्या या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। मला असं वाटतं की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावरचे निर्देश आणि आदेश स्वयं स्पष्ट केलेत। यामध्ये प्राणी मात्रावरचं प्रेम ही समाजाने स्वतःच आपलं काम आहे, कर्तव्य अशा भावनेने केलं पाहिजे आणि सरकारची तीच भावना आहे। आणि त्यामुळे मर्यादित पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या कबुतरांना सुद्धा खाणं मिळालं पाहिजे। कबूतर खाणे सुद्धा या मर्यादित फीडिंग रचनेने वाचले पाहिजेत। याचा अतिरेक न होता लोकांनाही त्रास होता कामा नये, या पद्धतीच्या बद्दलची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे। त्याच्यावर मी आता स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आणि म्हणून सर्वसमावेशक निर्णय सरकार करते। कोर्टाने निर्णय दिला असला तरी इतर जैन समाजाचं लोकांचं मत आहे की हे कबूतर आज जे अनेक वर्षांपासून त्यांना सवय लागली, इतर लोक यांना धान्य देतात, खाणं देतात, त्याच्यावर हे कबूतर जगतात। जर अचानक तुम्ही यांचं धान्य आणि खाणं बंद केलं तर कबूतर मरू शकतात आणि मग जैन समाजामध्ये नाही तर हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीने जर जनावरांवर पशूंवर अन्याय होत असेल तर त्याला पर्याय हा आपल्याला काढावा लागेल। तो पर्याय महानगरपालिकेने लवकरात लवकर कुठेतरी दिला गेला पाहिजे अशी भूमिका सगळ्यांची आहे। अचानक कबूतर खाण्यावर कोणाची तरी मामी मेली म्हणून लगेच अगदी त्याच्यावर उपाय योजना करायला लागले, ते लोकांना आवडलेलं नाहीये। त्यांना विश्वासात घेऊन जर केलं असतं तर आज हा राडा किंवा गव्हर्नमेंटला, सरकारला बॅक